कळवण येथील बाजार समिती आवारात तालुक्यातील कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या अमरण उपोषणाचा दुसरा दिवस उलटूनही कोणी जबाबदार प्रशासकीय पातळीवर लोकप्रतिनिधींनी व इतर अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे। 2400 रुपये प्रति क्विंटल हमीभावाने सरसकट मका खरेदी करण्यात यावा। कांद्याला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला पाहिजे। या मागणीसाठी कळवण बाजार समिती आवारात 7 ते 8 शेतकऱ्यांनी कालपासून अमरण उपोषण सुरू केले असून यात कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने सर्व शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत। कांदा, मका, सोयाबीन यांसारख्या शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना बाजारात मिळणारा दर मात्र अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। या गंभीर परिस्थितीसंदर्भात शासनाचे लक्ष वेधून आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांनी कळवण येथे बाजार समिती आवारात अमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणाला कळवण, देवळा, बागलाण तालुक्यातील शेतकरी संघटना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला व लाक्षणिक उपोषण करून पाठिंबा दिला आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे। कांद्याला 3000 रुपये हमी भाव आणि शासनाने 2400 रुपये डिक्लेअर केलेल्या मक्याचं खरेदी, या दोन्ही गोष्टी शासन या गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करत आहे। 2-2.5 महिने होऊन गेले। 2400 रुपये प्रति क्विंटल मक्याची हमी भावाने खरेदी होईल असं सांगितलं गेलं, परंतु 10-20% मका खरेदी झाला नाही। नावाला फक्त आम्ही हमी भावाने कांदा खरेदी करतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले पाशा पटेल गेल्या वर्षी या अधिवेशनामध्ये जाहीर केलं होतं की कांद्याचं दीर्घकालीन धोरण निश्चित करण्यासाठी पाशा पटेल यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि 1.5-2 महिन्यात अहवाल सादर करतील अशी अधिवेशनात घोषणा झाली होती, परंतु त्यालाही 8-10 महिने होऊन गेले। पाशा पटेल कुठे गायब झाला याचा तपास नाही। हे खरे शेतकऱ्याचे प्रतिनिधी का? म्हणून माझी या महाराष्ट्र शासनाला विनंती आणि इशारा आहे, तुम्ही तात्काळ या उपोषणकर्त्यांची दखल घेऊन एक उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत त्यांची चौकशी करून आणि त्यांना उपोषण का करतायत आणि उपोषणासंदर्भात त्यांच्या मागण्या काय आहेत याची दखल माननीय दादा भुसे साहेब, नरहरी झिरवाळ जे आज वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, भुजबळ साहेब यांनी तात्काळ इथे येऊन त्यांचे माणसं पाठवून, प्रतिनिधी पाठवून या उपोषणकर्त्यांची भेट घ्यावी आणि त्याशिवाय हे उपोषणकर्ते उपोषण मागे घेणार नाही। आणि मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्याचा प्रवक्ता या नात्याने पूर्ण वेळ त्यांना पाठिंबा देत आहे आणि जोपर्यंत शासन याची गंभीर दखल घेत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेतलं जाणार नाही असं मी आंदोलनकर्ते उपोषणकर्त्यांच्या तर्फे जाहीर करतो आहे।